तब्बल 5 वेळा विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या बलाढ्य ब्राझील संघाला यंदाच्या फुटबॉल वर्ल्ड कपमधून अतिशय मानहानिकारक रीतीने आपला गाशा गुंडाळावा लागलाय। राऊंड ऑफ 16च्या अत्यंत चुरशीच्या लढतीत नॉर्वेने ब्राझीलचा 2-1 असा पराभव करत थेट उपांत्य फेरीत प्रवेश केलाय। फुटबॉलचा महासत्ता मानला जाणारा ब्राझीलचा संघ 1990 नंतर म्हणजे तब्बल 36 वर्षांनंतर पहिल्यांदाच क्वार्टर फायनलच्या आधी स्पर्धेतून बाहेर पडला आहे। ब्राझीलच्या या घर वापसीचा आणि विनाशकारी पराभवाचा मुख्य शिल्पकार ठरलाय नॉर्वेचा स्ट्रायकर आर्लिंग हायलंड। चला तर मग जाणून घेऊया ब्राझीलच्या या ऐतिहासिक पराभवाची इनसाइड स्टोरी आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। सामना सुरू होण्यापूर्वीच ब्राझीलला ठाऊक होतं की नॉर्वेचा आर्लिंग हायलंड हा सध्या तुफान फॉर्मात आहे, त्यामुळे त्याला रोखण्यासाठी ब्राझीलने खास व्यूहरचना आखली होती। फुटबॉल हायलंडच्या ताब्यात जाणार नाही याची पूर्ण दक्षता ब्राझीलचे डिफेंडर्स घेत होते आणि जवळपास 75 मिनिटांपर्यंत त्यांनी हायलंडला बांधून ठेवलं होतं। मात्र एका जागतिक दर्जाच्या खेळाडूला तुम्ही संपूर्ण 90 मिनिटे रोखू शकत नाही। सामन्याच्या 79व्या मिनिटाला हायलंडने ब्राझीलच्या डिफेंडरला भेदत अत्यंत शिताफीने पहिला गोल टाकला आणि नॉर्वेचे पारडे जड केले। या धक्क्यातून ब्राझीलला सावरत नाही तो सामना संपायला काही क्षण बाकी असताना हायलंडने वैयक्तिक आणि संघासाठी दुसरा गोल करत नॉर्वेच्या स्मरणीय विजयावर अंतिम शिक्कामोर्तब केला। या 2 गोलच्या जोरावर हायलंडने एकट्याने बलाढ्य ब्राझील संघाला हतबल केले। या सामन्यात ब्राझीलने केलेल्या काही चुका त्यांना आयुष्यभर लक्षात राहतील। सामन्याच्या अवघ्या 14व्या मिनिटाला नॉर्वेचा डिफेंडर क्रिस्तोफर आयरनने ब्राझीलच्या कुन्हासला डी बॉक्समध्ये धक्का मारला, ज्यामुळे ब्राझीलला सुवर्ण संधी म्हणजेच पेनल्टी मिळाली। अशा महत्त्वाच्या क्षणी स्टार खेळाडू विनिसियस ज्युनियर्सने स्वतः पेनल्टी न घेता ती ब्रुनो गिमारेसला दिली। दुर्दैवाने गिमारेसचा हा गोल करण्याचा प्रयत्न नॉर्वेचा गोलकीपर ओर्जन नालंडने अप्रतिमरित्या हाणून पाडला। हीच मोठी चूक ब्राझीलला महागात पडली। 67व्या मिनिटाला जेव्हा सामना रंगात आला होता तेव्हा इंजुरी टाइममध्ये पुन्हा मिळालेल्या पेनल्टीवर नेमार ज्युनियरने कोणतीही चूक न करता गोल केला आणि ब्राझीलला बरोबरीची आशा दाखवली आणि ब्राझीलला 1-0 ने आघाडी मिळवून दिली। दुखापतीपासून सावरून आलेला नेमार ज्युनियरने सर्वस्व पणाला लावले होते, पण हायलंड आणि नॉर्वेचा गोलकीपर नायलंड त्यांच्या भक्कम भिंतीसमोर ब्राझीलचा संपूर्ण संघ सपशेल अपयश ठरला। हा विजय केवळ योगायोग नाही, कारण वर्ल्ड कपच्या इतिहासात नॉर्वेने नेहमीच ब्राझीलला सोडो की पळो करून सोडला आहे। आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये या 2 संघात 5 लढती झाल्या असून त्यापैकी 2 सामने नॉर्वेने जिंकले आहेत तर 2 सामने ड्रॉ झाले आहेत। याआधी 1998च्या वर्ल्ड कपमध्येही नॉर्वेने अशाच प्रकारे ब्राझीलला मोठा दणका दिला होता, ज्याची पुनरावृत्ती आज केली। नेमारचा हा शेवटचा वर्ल्ड कप सामना ठरला असून एक युगाचा अंत झालाय, तर दुसरीकडे आर्लिंग हायलंडच्या रूपाने फुटबॉलला नवा स्टार खेळाडू मिळाला आहे।